नमस्कार मंडळी. तर मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वाळवणातीलच एक पदार्थाची रेसिपी. तर या पदार्थाला तुम्ही काय म्हणाल हे मला माहीत नाही, पण याला आपण उपवासाचे पॉपकॉर्न किंवा उपवासाचे सांडगे म्हणू शकतो. तर तुम्ही या रेसिपीला काय म्हणाल हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर यासाठी मी इथे रात्रीच अर्धा किलो साबुदाणा भिजत घालणार आहे. तर साबुदाणा आधी दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मुबलक असं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हा चांगल्या प्रकारे भिजून जाईल. तर इथे आपण रात्रभर भिजत घातलेला होता. तर इथे बघा एक दाणा आपण स्मॅश करून बघणार आहोत. तर बघा इथे आपला साबुदाणा छान असा भिजून झालेला आहे. तर इथे आपण आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा उकळून घेणार आहोत. तर असे आपण मधून कापून याला आपण आता शिजवून घेणार आहोत. निदान 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहे. तर इथे आपला बटाटा उकळून झालेला आहे. तर आता आपण यांची सालं काढून घेणार आहोत. थोडंसं थंड झाल्यावर काढून घ्या. इथे मी आता गरमच काढत आहे, त्यामुळे ते पटकन निघत नाही आहेत. इथे मला घाई होती, पण तुम्ही थोडं थंड होऊ देणार आणि मग काढणार. तर यामध्ये आता मोठ्या कढईमध्ये आपल्याला हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे सर्व. त्यानंतर आता एक एक बटाटा आपण यामध्ये किसून घेणार आहोत. आपल्याला मॅश करायचे नाही आहेत, किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून याचं कुठलाही बटाटा शिल्लक राहता कामा नाही. आपण स्मॅश करतो मॅशरने, तर तेव्हा याच्या काही अशा फोडी राहून जातात. तर त्यामुळे आपल्याला किसून घेतलं म्हणजे टेन्शन राहत नाही. यामुळे सर्व बटाटे आपण असेच किसून घेणार आहोत. तर आता आपले बटाटे किसून झालेले आहेत. तर आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण घालणार आहोत. तर इथे मी अगदी 2 चमचे मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे. तुम्ही चवीनुसार तिखट करू शकतात, आवडीनुसार घेऊ शकतात तुम्ही हिरवी मिरची. तुम्हाला जसं आवडत असेल तिखट तसं तुम्ही करू शकतात. आणि हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल, पण हिरवी मिरची घालूया आपण थोडी. त्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर इथे मी 4 छोटे चमचे मीठ टाकून घेणार आहे आवडीनुसार. त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी चारी बाजूंनी संपूर्ण हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे. निदान 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटे आणि साबुदाणा हे व्यवस्थित सर्वकडे मिक्स होईल. तर आता आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. तर बघा याचा आपण एक सांडगा टाकून बघणार आहोत. तर हा व्यवस्थित पडत आहे. तर आता आपल्याला एखादी प्लास्टिकची शीट टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण हे उपवासाचे पॉपकॉर्न टाकून घेणार आहोत. तर इथे बघा मी पाण्यात आधी हात टाकून घेतलेला होता आणि मग आता इथे आपण सांडगे टाकणार आहोत. तर बघा आपल्याला असे तुम्हाला जी साईज आवडत असेल, छोटी मोठी मीडियम, ते तुम्ही करू शकता. जास्त छोटेही टाकू नका, कारण की वाळल्यानंतर त्याचा आकार असंही लहानच होतो. त्यामुळे आपण जरा मीडियमच आकाराचे इथे उपवासाचे हे पॉपकॉर्न टाकून घेणार आहोत. तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत. आणि हे तळल्यानंतर सुद्धा अगदी खुशखुशीत आणि कुरकुरीत लागतात. खूप छान आहे ही रेसिपी. बघा आपण आता टाकून घेतलेले आहे हे सांडगे. आता उन्हामध्ये याला आपण 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहोत. एका साईडने वाळल्यानंतर हे बघा असे दिसत आहेत. आता आपण यांना
उलट करून घेणार आहोत, जेणेकरून हे मागच्या साईडने सुद्धा व्यवस्थित सुकून जातील। तर बघा इथे आपले हे सांडगे म्हणजेच उपवासाचे पॉपकॉर्न मस्तपैकी वाळलेले आहेत। आता आपण यांना तळण्यासाठी घेणार आहोत। तर कढईमध्ये तेल टाकून तेल छान असं गरम एकदम कडकडीत आपल्याला करून घ्यायचं आहे। नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हे उपवासाचे पॉपकॉर्न यामध्ये थोडे थोडे करत तळून घ्यायचे आहेत। तर बघा इथे कमी गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। लक्षात असू द्या, जास्त लाल होईपर्यंत तळू नका, कारण की ते एकदम कडक होऊन जातील। जेव्हा ते पांढरे शुभ्र होतील टाकताच थोडा वेळ एकदम 1 मिनिट तळून घ्यायचे आणि लगेच यांना आपण काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पॉपकॉर्न तळून घ्यायचे आहेत। तर बघा पांढरे शुभ्र आपले हे पॉपकॉर्न दिसत आहेत। तर बघा खूप छान आपले पॉपकॉर्न बनवून तयार आहे। तर तुम्ही करून बघणार की नाही ही रेसिपी मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये। आपण काय करतो, तेल एकदम गरम करून घेतो आणि लगेच गॅस फुलच ठेवतो। त्यामुळे काय होतं की वरचे तर तळले जातात पण आतून हे पॉपकॉर्न कडकच राहतात। म्हणून आपण आधी गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आणि मग नंतरच यामध्ये आपल्याला हे तळायला टाकायचे आहेत, म्हणजे जेणेकरून हे बाहेरून आणि आतून सुद्धा कडक क्रिस्पी कुरकुरीत असे तळले जातील। तर बघा आपण हे असं तळून घेणार आहोत सगळे। तर तुम्ही उपवासाचे कोणकोणते पदार्थ बनवले आहेत या उन्हाळी वाळवणांमध्ये हे मला नक्की सांगा आणि मी सुद्धा तुमची रेसिपी ट्राय करून बघेल। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा। आता पुढची रेसिपी कोणती घेऊन यायची हे सुद्धा मला नक्की सांगा। तर बघा आपले हे सांडगे आणि उपवासाचे पॉपकॉर्न तळून तयार आहेत। तर बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आपले हे उपवासाचे पॉपकॉर्न एकदम कुरकुरीत आणि एकदम चमचमीत, खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।